Hello, my dear student. Welcome to the Shahu Screening 2022 of Maths class. And students, आपण चॅप्टर डिस्कस करतोय अरिथमेटिक प्रोग्रेशन. आणि प्रिव्हियस क्लासमध्ये आपण सम ऑफ n टर्म्स या कंटेंट वरती एक्झाम्पल्स आपण स्टार्ट केले होते. त्यामधील एक कॉन्सेप्ट पण आपण पाहिला होता की एखादी एपी दिलेली असेल, ठीक आहे, एखादी अशा पद्धतीची एपी दिलेली असेल T1 T2 ऑन सो ऑन Tn, ठीक आहे. कॉन्सेप्टचं रिव्हिजन करतोय बघा, कॉन्सेप्टचं रिव्हिजन करतोय कारण की आजही आपल्याला या कॉन्सेप्टवरती असणारे आणखीन काही एक्झाम्पल सॉल्व्ह करायचे. तर आपल्याला अशी कोणतीही एपी दिली तर या एपी मध्ये दोन आपल्याला टाईप बघायला भेटतात की या एपी मध्ये टोटल जे आहेत ते नंबर ऑफ टर्म्स, टोटल नंबर ऑफ टर्म्स एकतर ऑड असतील किंवा इव्हन असतील, ठीक आहे. टोटल नंबर ऑफ टर्म्स आर ऑड. समजा या ठिकाणचा हा जो फक्त n आहे आणि n तो जर ऑड असेल त्याच्यासाठी आपण पाहिलं होतं, जर टोटल नंबर ऑफ टर्म ऑड असतील किंवा त्या एपी मधले टोटल नंबर ऑफ टर्म्स आर इव्हन, टोटल नंबर ऑफ टर्म्स आर इव्हन. ओके. दोन टाईप मध्ये पाहिलं होतं आपण. जर एखाद्या एपी मध्ये टोटल नंबर ऑफ टर्म्स ऑड असतील तर नंबर ऑफ ऑड टर्म्स इन दॅट एपी, त्या एपी मधले ऑड टर्म्स किती असणार टोटल, तर ऑड टर्म्स असणार आर n+1/2. जो ऑड टोटल नंबर ऑफ टर्म्स या ठिकाणी टोटल एपी किती आहेत, ऑड नंबर ऑफ टर्म्स, तर या एपी मध्ये ऑड प्लेसेसला प्रेझेंट असणारे जे पण नंबर्स आहेत ते टोटल किती असतील, किती टर्म्स असतील ऑड नंबरला, T1 + n+1/2. आणि इव्हन नंबर ऑफ टर्म्स किती असतील, इव्हन नंबर ऑफ टर्म्स इन दॅट एपी आर, इव्हन नंबर ऑफ टर्म्स किती असणार या ठिकाणी, काय सांगितलं होतं, n-1/2, राईट, n-1/2 हे असणार इव्हन नंबर ऑफ टर्म्स. हे नंबर ऑफ टर्म्स बद्दल सांगितलं होतं. देन इथून एपी पण फॉर्म होते, ठीक आहे. ऑड नंबर ऑफ टर्म्स इन दॅट एपी, जेवढे पण ऑड नंबर ऑफ टर्म्स आहेत ते n+1/2 आहेत, इव्हन नंबर ऑफ टर्म्स n-1/2 आहेत. आणि या ऑड टर्म्स पासून एपी फॉर्म होते ज्याचा कॉमन डिफरन्स 2D असतो. त्याचा कॉमन डिफरन्स किती असतो, 2D. इव्हन नंबर ऑफ टर्म्स ला असणारे जे पण टर्म्स आहेत त्यांच्यापासून पण एक एपी फॉर्म होते आणि त्यांचा पण कॉमन डिफरन्स 2D असतो. हे पण मी सांगितलं होतं. जर याचा कॉमन डिफरन्स D असेल तर ऑड नंबरला, ऑड टर्म्सला प्रेझेंट असणारे जे पण नंबर्स आहेत ते पण एपी फॉर्म करतील, फक्त त्यांचा कॉमन डिफरन्स हा ओरिजिनल एपीच्या डबल असेल, हे सांगितलं होतं, ठीक आहे. जर टोटल नंबर ऑफ टर्म्स इव्हन असतील तर ऑड नंबर ऑफ टर्म्स टोटल ऑड नंबर ऑफ टर्म्स किती असणार, n/2, अर्धे. जर टोटल नंबर ऑफ टर्म्स 10 असतील तर 5 टर्म्स ऑड असणार, 5 टर्म्स इव्हन असणार, म्हणून हाफ करणार या ठिकाणी. टोटल इव्हन नंबर ऑफ टर्म्स, तर इव्हन नंबर ऑफ टर्म्स किती असणार, n/2. ऑड नंबर ऑफ टर्म्स n/2, इव्हन नंबर ऑफ टर्म्स पण n/2. ऑड नंबर ऑफ टर्म्स पासून एक एपी फॉर्म होईल आणि त्याचा कॉमन डिफरन्स, जर या ओरिजिनल एपीचा कॉमन डिफरन्स काहीतरी D आहे तर या इव्हन नंबर ऑफ टर्म्स असेल किंवा ऑड नंबर ऑफ टर्म्स असतील यांच्यापासून एक एपी फॉर्म होईल आणि याचा जो कॉमन डिफरन्स असेल, या एपीचा कॉमन डिफरन्स हा ओरिजिनलच्या डबल असेल, या गिवन एपीच्या डबल असेल, 2D असेल. कॉमन डिफरन्स किती असेल, 2D. हे कॉन्सेप्ट आपण मागच्या क्लासमध्ये पाहिला होता, ठीक आहे. तर याच कॉन्सेप्टवरती बेस्ड असणारे आजही आपण काही एक्झाम्पल्स डिस्कस करणार आहोत. बट हे कॉन्सेप्ट तुम्हाला एक्झॅक्टली लक्षात आलेला असला पाहिजे, ठीक आहे. चलो. क्वेश्चन टाकूयात. क्वेश्चन, if there are 2n+1 terms in AP, then ratio of sum of odd terms to the sum of even terms. Option A, n/n+1. Option B, n+1/n. Option C, 2n/n+1. Option D, 2n/n-1.
चला पाहूयात क्वेश्चनला. काय म्हटलेलं आहे, कुठली एक एपी आहे आणि त्या एपी मध्ये 2n+1 टर्म्स आहेत इन एन एपी, देन द रेशिओ ऑफ सम ऑफ ऑड टर्म्स टू द सम ऑफ इव्हन टर्म्स. आता याच्याकडे बघितलं की तुम्हाला लक्षात यायला पाहिजे एन हा या ठिकाणी आपल्याला एन ची व्हॅल्यू स्पेसिफिक दिलेली नाही की एन ची व्हॅल्यू काय असेल, बट सम ऑफ या 2n+1 टर्म्स असतील, 2n+1 टर्म्स असतील तर याच्यामध्ये आपल्याला ऑड नंबर ऑफ टर्म्सच्या ठिकाणी असणारे जे काही टर्म्स आहेत, ऑड नंबर ऑफ टर्म्स जे पण आहेत त्यांचा सम करायचे, इव्हन नंबर ऑफ टर्म्स जे पण आहेत त्यांचा पण सम करायचे, आणि मग आपल्याला त्यांचे जे काही ऑड नंबर ऑफ टर्म्स, इव्हन नंबर ऑफ टर्म्स आहेत यांचे आपल्याला काय सांगायचे, रेशो सांगायचे, राईट. सम ऑफ एन टर्म्सचा रेशो या ठिकाणी फाइंड आउट करायला सांगितलंय. ठीक आहे. चला आता या ठिकाणी बघा 2n+1 टर्म्स आहेत या ठिकाणी, 2n+1 टर्म्स. तर 2n+1 टर्म्स आहेत म्हणजेच हे टोटल नंबर ऑफ टर्म्स ऑड नंबर आहेत. टोटल नंबर ऑफ टर्म्स किती आहे, ऑड. 2n+1 इज अन ऑड नंबर. ज्यावेळेस n हा नॅचरल नंबर असेल, स्मॉल n हा जर नॅचरल नंबर असेल त्यावेळेस तुम्ही n ची व्हॅल्यू 1 पासून पुट करायला चालू करा किंवा n ची व्हॅल्यू 0 पासून जरी पुट केला तुम्ही, हा टोटल ऑड नंबर आहे, हे कशासाठी सांगतोय मी, n ची व्हॅल्यू 0 पासून पुट करा किंवा 1 पासून पुट करा, n इज द नॅचरल नंबर. सो हा स्मॉल n जो आहे तो नॅचरल नंबरला रिप्रेझेंट करेल. सो 2 × 0 0 0 + 1 1 ऑड नंबर, 2 1 2 2 + 1 3 ऑड नंबर, 2 2 4 + 1 5 ऑड नंबर. सो हे देर आर 2n+1 कारण की 2n+1 टर्म्स आहेत म्हणून सांगितले त्यामध्ये. तर n ची व्हॅल्यू ही नॅचरल नंबरच असणार, स्मॉल n ची व्हॅल्यू काय असणार, नॅचरल नंबरच असणार. का, कारण की बघा टर्म्स हे नॅचरल नंबर्स असतात. आपण जे n घेतो फॉर्म्युल्यामध्ये, n टर्म्स आहेत म्हणजेच काय, तर आपण टर्म्स काउंट करतोय, तर टर्म्स पण कधीच 1.5 2.5 अशा टर्म्स घेऊ शकत नाही. फर्स्ट नंतर सेकंड टर्मच असते, 1.5th टर्म नसते, सेकंड नंतर थर्डच टर्म येते, 2.5th टर्म येत नाही. म्हणून n ची व्हॅल्यू जी आहे, n रिप्रेझेंट्स नॅचरल नंबर, कारण की हा टर्म्स बद्दल माहिती सांगतोय. सो n हा नॅचरल नंबर आहे, तर n ची व्हॅल्यू नॅचरल नंबर पासून पुट करा, बघा तुम्हाला काय भेटतं, नेहमी ऑड नंबर्स भेटतात. 1 पासून जर पुट केला तर काय भेटतं, ऑड नंबर भेटतो नेहमी. मग n च्या ठिकाणी तुम्ही कुठलाही नॅचरल नंबर पुट केला तर तुम्हाला ऑड नंबर भेटतोय. म्हणून 2n+1 इज अन ऑड नंबर. सो देअरफॉर दिस AP इज अन ऑड नंबर ऑफ टर्म्स. या एपी मध्ये ऑड नंबर ऑफ टर्म्स आहेत. क्लिअर आहे. 2n+1 ऑड काय आहे मी ते सांगितलं. n हा नॅचरल नंबर असणार कारण की तो टर्मला रिप्रेझेंट करतोय, टर्मच्या एक्सप्रेशनला रिप्रेझेंट करतोय. सो n हा नॅचरल नंबर असेल तर 2n+1, n ची व्हॅल्यू तुम्ही कुठलाही नॅचरल नंबर पुट केला तर 2n+1 ही ऑड नंबर देते. म्हणून या ठिकाणी जी काही एपी दिलेली आहे त्या एपी मध्ये टोटल ऑड नंबर ऑफ टर्म्स आहेत. जर ऑड नंबर ऑफ टर्म्स असतील तर त्या ऑड नंबर ऑफ टर्म्स मधले नंबर ऑफ ऑड टर्म्स किती असतात, नंबर ऑफ ऑड टर्म्स इज इक्वल टू नंबर ऑफ ऑड टर्म्स कसे असणार, जे पण आपल्याला ऑड नंबर दिलेला आहे त्याच्यामध्ये +1 करून डिवाइड बाय 2 करतो आपण, n+1/2. आणि या ठिकाणी n ची व्हॅल्यू काय दिलेली, या ठिकाणी 2n+1 +1 डिवाइड बाय 2, राईट. सो 2 जर कॉमन काढला तर n+1 डिवाइड बाय 2, 2 2 गेट कॅन्सल. सो n+1. ठीक आहे. तर या नंबर ऑफ ही जी काही एपी दिलेली आहे त्या एपी मध्ये ऑड नंबर ऑफ टर्म्स आहेत, टोटल ऑड नंबर ऑफ टर्म्स आहेत. आणि त्याच एपी मध्ये टोटल ऑड क्रमांकाला असणारे किती नंबर्स आहेत, तर ऑड क्रमांकाला असणारे किती टर्म्स आहेत, तर n+1 टर्म्स आहेत. त्यासाठी फॉर्म्युला हा होता n+1/2. बट या ठिकाणी आपल्याला n म्हणजेच टोटल नंबर ऑफ टर्म्स म्हणजेच किती दिलेलं आहे, 2n+1. सो n च्या ठिकाणी 2n+ ठेवला आणि सॉल्व्ह केलं. देन नंबर ऑफ इव्हन टर्म्स इन दॅट एपी. याच एपी मधल्या इव्हन टर्म्स किती आहेत, तर इव्हन टर्म्स साठी फॉर्म्युला वापरतो आपण n-1/2. तर किती येईल मग, 2n+1 -1/2 +1 -1 झाला 0, 2 2 पण झाला कॅन्सल, राहणार किती n. तर इव्हन नंबर ऑफ टर्म्स आहेत n आणि ऑड नंबर ऑफ टर्म्स आहेत n+1. त्या टोटल 2n आउट ऑफ 2n+1 टोटल 2n+1 टर्म्स पैकी n+1 टर्म्स या कशा आहेत, ऑड आहेत आणि n टर्म्स या इव्हन आहेत. तर n आणि n+1 ची ऍडिशन केली की 2n+1 दॅट इज टोटल नंबर ऑफ टर्म्स. क्लिअर आहे. ओके. सो मग मी इव्हन नंबर ऑफ टर्म्स आणि ऑड नंबर ऑफ टर्म्स का फाइंड आउट केल्या, कशासाठी फाइंड आउट केलं, तर आपल्याला सम विचारलाय. तर सम काढण्यासाठी आपल्याला इव्हन नंबर ऑफ टर्म्स आणि ऑड नंबर ऑफ टर्म्स माहिती असणं गरजेचं आहे, की आपण ज्या एपी मधल्या टर्म्सचा आपण सम करतोय त्यांच्या नंबर ऑफ टर्म्स माहिती असणं गरजेचं आहे. तर आता हे सम ऑफ ऑड टर्म्सचा सम करायचे, तर ऑड टर्म्स हे एक एपी रिप्रेझेंट करतात.
ठीक आहे. ऑड टर्म्स हे कशाला रिप्रेझेंट करतात? एपीला रिप्रेझेंट करतात. तर एपीच्या टर्म्स सम फाइंड आउट करण्यासाठी आपल्याकडे फॉर्म्युला आहे. ठीक आहे. तर सम ऑफ ऑड टर्म्स इज इक्वल टू ऑड टर्म्सचा सम करण्यासाठी फॉर्म्युला आहे एस एन दॅट इज इक्वल टू n/2. एन म्हणजेच किती असणार ऑड टर्म्स मध्ये? फॉर्म्युला काय आपला? तो फॉर्म्युला लिहून टाकतो 2a + n - 1 इंटू डी. हा आपला फॉर्म्युला सम ऑफ ऑड टर्म्स. ठीक आहे. ओके. आता ऑड टर्म्स घेत असताना फक्त काय करायचंय? ऑड टर्म्स घेत असताना जो कॉमन डिफरन्स आहे तो ओरिजिनल पेक्षा डबल होतो. तर जो ओरिजिनल एपी आहे त्याचा कॉमन डिफरन्स डी असेल तर याचा कॉमन डिफरन्स 2d असेल. याचा कॉमन डिफरन्स काय असेल? 2d. हे लक्षात ठेवा. आणि एनच्या ठिकाणी काय येईल? आता वाटलं तर मी इथं असंच ठेवतो किंवा इथंच मी ऑड टर्म्स लिहितोय. मग ऑड टर्म्सची जी एपी आहे त्याचा कॉमन डिफरन्स 2d असणार. त्याचा कॉमन डिफरन्स किती असणार? 2d. म्हणून मी इथं 2d अगोदर लिहितो. ठीक आहे. तर एनच्या ठिकाणी काय येईल? ऑड टर्म्स एनच्या ठिकाणी पण येणार n+1. यांच्या ठिकाणी पण काय येणार? n+1. कारण की ऑड नंबर ऑफ टर्म्स किती आहेत? n+1 आहेत. सो n+1/2 2a + n - 1 इंटू 2d. सो n+1/2 इन ब्रॅकेट मी इथून 2 कॉमन काढला. ठीक आहे. इथून 2 कॉमन काढला. आतमध्ये काय राहतो? a + n - 1 इंटू डी. राईट. 2 2 केट झाला कॅन्सल. n+1 आणि ब्रॅकेटमध्ये a + n - 1 इंटू डी. हे आलं आपलं इक्वेशन 1. राईट. ऑड नंबर ऑफ टर्म्सचा सम आला आपल्याला. एन नंबर ऑफ टर्म्स काढल्या. कॉमन डिफरन्स एपी फॉर्म करतात म्हणून हा ऑड नंबर ऑफ टर्म्स पासून एपी फॉर्म होतो म्हणून हा फॉर्म्युला लिहिला 2d. आता जाऊयात सम ऑफ इव्हन टर्म्स. सम ऑफ इव्हन टर्म्स किती आहेत? नंबर ऑफ टर्म्स इव्हनच्या nच आहेत. n/2. ठीक आहे. n/2 इन ब्रॅकेट. आता 2 इंटू फर्स्ट टर्म. इव्हन नंबर ऑफ टर्म्स. इव्हन नंबर ऑफ टर्म्स मध्ये आपण कुठून स्टार्ट करणार आहोत? इव्हन नंबर ऑफ टर्म्सची जी फर्स्ट टर्म असेल ती कोणती असेल? T2 असेल. सेकंड टर्म असेल. जी जनरल एपी मधली सेकंड टर्म आहे तीच इव्हन नंबर ऑफ टर्म्सच्या एपी मधली फर्स्ट टर्म असेल. सो दॅट्स वाय या ठिकाणी मी काय लिहीन? a + d. फर्स्ट टर्म जर a असेल तर सेकंड टर्म काय असणार? d. a + d. कारण की कॉमन डिफरन्स आपण d अज्युम केलाय. कॉमन डिफरन्स जनरल एपीचा कॉमन डिफरन्स d अज्युम केलाय. तर ऑड नंबर ऑफ आणि इव्हन नंबर ऑफ टर्म्सचा कॉमन डिफरन्स याच्या डबल होईल 2d. बट या इव्हन नंबर ऑफ टर्म्स मधली जी फर्स्ट टर्म आहे ती जनरल एपी मधली सेकंड टर्म आहे म्हणून मी सेकंड टर्मला लिहिलं a + d कारण की d हा कॉमन डिफरन्स आहे. ठीक आहे. प्लस n - 1 टोटल नंबर ऑफ टर्म्स n आहेत. सॉरी इथं आपलं मिस्टेक झाली. इथं n च्या ठिकाणी काय पुट करायला पाहिजे बघा? टोटल नंबर ऑफ टर्म्स पण आपले n+1 होते ना. टोटल नंबर ऑफ टर्म्स किती होते आपल्या? n+1. राईट. सो n+1 - 1 इंटू 2d असं असलं पाहिजे. टोटल नंबर ऑफ टर्म n+1. सो या ठिकाणी फक्त nd येऊन जाईल. nd +1 - 1 0 झाला. 2 बाहेर गेला. इथं येणार फक्त nd. इथे येणार फक्त nd. क्लिअर आहे? चला तसंच या ठिकाणी n - 1 इंटू डी. डीच्या ठिकाणी काय येणार? 2d कारण की इव्हन नंबर ऑफ टर्म्स 2d. ओके. सो n/2 इन ब्रॅकेट 2 कॉमन निघेल परत. 2 टर्म्स आहेत 2 कॉमन निघेल परत. a + d प्लस n - 1 इंटू डी. सो इथं पण 2 2 झालं कॅन्सल. n इन ब्रॅकेट a + d a + nd. राईट. कारण की इथून काय येईल? डी जर मी कॉमन आउट काढला तर -nd. हा बघा काय येईल? इथून जर मी डी कॉमन काढला तर n - 1 + 1 आणि डी. तर -1 + 1 कॅन्सल. n इंटू a + nd. राईट. तर हे इव्हन नंबर ऑफ टर्म्स आणि ऑड नंबर ऑफ टर्म्सचा आपल्याला काय भेटला? एक्झॅक्ट व्हॅल्यू भेटले. त्या दोघांचा काय काढायचं आपल्याला? रेशो काढायचा आहे. रेशो. क्वेश्चन मध्ये रेशो काढायला सांगितलं तर दोघांना डिवाइड करा. सो देअरफॉर ऑड नंबर ऑफ टर्म्स सम ऑफ ऑड नंबर टर्म्स. ठीक आहे. अपॉन सम ऑफ इव्हन नंबर ऑफ टर्म्स. ठीक आहे. काय आलंय इथं? ऑड नंबरचं काय आलंय? n+1 आणि ब्रॅकेटमध्ये आहे a + nd. इकडे आहे n इंटू a + nd. तर a + nd झाला कॅन्सल. राहिलं काय? n+1/n. n+1/n. सो ऑप्शन बी इज करेक्ट. राईट. क्लियर आहे स्टुडंट? ओके. चलो नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊयात.
Question: if the number of terms of an APB 2n plus 3, then the ratio of sum of odd terms to the sum of even terms. Okay. So option A, n plus 1 upon n plus 2. Option B, n minus 1 upon n minus 2. Option C, n plus 2 upon n plus 1. आणि ऑप्शन डी नन. ओके. सो काय असेल करेक्ट वन? तर सेम टू सेम आताच्या टाईपचा क्वेश्चन आहे. आताच्या टाईपमध्ये फक्त काय केलं होतं तर 2n प्लस 1 दिला होता. पहा या ठिकाणी काय दिला होता? 2n प्लस 1 दिला होता. आता 2n प्लस 3 दिलाय. तर n ची व्हॅल्यू, n हा नंबर ऑफ टर्म्सला रिप्रेझेंट करतोय. ठीक आहे. तर ह्या टोटल नंबर ऑफ टर्म्स आहेत. तर जो हा n आहे तो आपला नॅचरल नंबरच असला पाहिजे. कारण की n जर नॅचरल नंबर नसेल तर 2n प्लस 3 हा काही नंबर ऑफ टर्म्सला रिप्रेझेंट करू शकणार नाही. तर 2n प्लस 3 हे जर नंबर ऑफ टर्म्सला रिप्रेझेंट करत असेल तर n ची व्हॅल्यू नॅचरल नंबरच असायला पाहिजे. म्हणून या ठिकाणी n ची व्हॅल्यू नॅचरल नंबर, पण कुठलीही नॅचरल नंबर्स तुम्ही पुट करून बघा, 2n प्लस 3 हा नेहमी ऑड नंबर ऑफ टर्म्स येतो. आणि ऑड नंबर ऑफ टर्म्स येत असतील तर सोडवण्याची मेथड सेम टू सेम. आता सर्व क्वेश्चन सॉल्व्ह करा. तुमचा आन्सर सी येतं का नाही ते व्हेरीफाय करा. ठीक आहे. हा प्रॅक्टिससाठी आहे, हा होमवर्कसाठी आहे क्वेश्चन. तुमच्यासाठी होमवर्क म्हणू शकता किंवा प्रॅक्टिस म्हणू शकता. कारण की सेम टू सेम आताच्या टाईपचा क्वेश्चन आहे. फक्त मी टोटल नंबर ऑफ टर्म्स 2n प्लस 1 होत्या मागच्या ठिकाणी, तर 2n प्लस 3 घेतलेत. सोडवण्याची मेथड बिलकुल सेम आहे. नंबर ऑफ इव्हन टर्म्स काढा, नंबर ऑफ ऑड टर्म्स काढा, या येणाऱ्या एपी मधल्या त्या दोघांचा सम करा. सम ऑफ टर्म्स काढा, सम ऑफ ऑड टर्म्स काढा, सम ऑफ इव्हन टर्म्स काढा. त्यांच्यामध्ये जेवढे पण नंबर ऑफ टर्म्स आलेत इव्हन आणि ऑड त्यांचं सम काढून घ्या. आणि सम काढल्यानंतर मग त्यांचा रेशो घ्या. रेशो घेतल्यानंतर जो कॉमन पार्ट आहे तो कॅन्सल होईल आणि नंतर n प्लस 2 अपॉन n प्लस 1 शिल्लक राहील. चेक करून नक्की पाहायला विसरू नका. ठीक आहे. चला जाऊयात नेक्स्ट क्वेश्चन कडे. सो स्टुडंट, हिअर इज द नेक्स्ट क्वेश्चन. काय दिलेलं आहे पहा या क्वेश्चन मध्ये. चलो काय दिलेलं आहे पहा या क्वेश्चन मध्ये. S1, S2, S3 बी द सम ऑफ द n टर्म्स ऑफ 3 अरिथमेटिक सिरीज. म्हणजे 3 अरिथमेटिक प्रोग्रेशन मधल्या सिरीजेस आहेत या ईपी मधल्या आहेत. द फर्स्ट टर्म ऑफ ईच बिंग 1 अँड द रिस्पेक्टिव्ह कॉमन डिफरन्सेस आर 1, 2, 3 रिस्पेक्टिव्ह ऑलरेडी म्हटलंय. ऑलरेडी रिस्पेक्टिव्ह कॉमन डिफरन्स म्हटलंय. म्हणजेच S1 जे आहे, S1 ही जी काही सिरीज आहे ती एपी मधली सिरीज आहे. आणि S1 सिरीजचा प्रत्येक सिरीजचा, या प्रत्येक एपी मधल्या सिरीजची फर्स्ट टर्म 1 आहे. प्रत्येकाची फर्स्ट टर्म 1 आहे आणि प्रत्येकाचा कॉमन डिफरन्स पण दिलेला आहे. S1 सिरीजचा S1 जी काही एपी आहे त्याचा कॉमन डिफरन्स 1 आहे. S2 ही जी काही एपी आहे त्याचा कॉमन डिफरन्स 2 आहे. आणि S3 ही जी काही एपी आहे, एपीची जी काही सिरीज आहे त्याचा कॉमन डिफरन्स 3 आहे. ठीक आहे. प्रत्येक सिरीज आहे. सिरीज म्हटलं की एपी आली. ठीक आहे. तर सिरीज म्हणजेच काय असणार? एपी मधल्या टर्म्सचा सम करणे. एपी मधल्या टर्म्सचा सम करणे म्हणजे सिरीज असते. ठीक आहे. तर एपी मधल्या टर्म्सचा सम S1 ह्या काहीतरी एपी मधल्या टर्म्स आहेत आणि त्यांचा त्या टर्म्सचा सम केल्यानंतर S1 भेटतोय. परत S2 ही काही एक दुसरी एपी आहे, त्या एपी मधल्या टर्मचा सम केल्यानंतर S2 भेटतो. तसंच S3. पण प्रत्येकाचा कॉमन डिफरन्स वेगवेगळा आहे. S1 चा कॉमन डिफरन्स 1, S2 चा 2 आणि S3 चा कॉमन डिफरन्स 3. बट प्रत्येक सिरीज मध्ये, प्रत्येक एपी मध्ये फर्स्ट टर्म मात्र एकच आहे, दॅट इज 1. फर्स्ट टर्म ही प्रत्येकाची फर्स्ट टर्म ही 1च आहे. तर आपल्याला विचारले इफ S1 प्लस S2, जर S1 प्लस S2 केला तर, सॉरी S3 यायला पाहिजे इथं, सॉरी S1 प्लस S3 असं दिलेलं आहे या ठिकाणी. S1 प्लस S3 इज इक्वल टू K इंटू S2, राईट. S1 प्लस S3 इज इक्वल टू K इंटू S2 असा क्वेश्चन दिलेला आहे. म्हणजेच आपल्याला हे सगळं फाइंड आउट करायचं आहे. आणि S1 प्लस S3 चा सम हा S2 च्या किती टाइम्स मध्ये येतो? K इज एनी कॉन्स्टंट नंबर. स्मॉल k हा कुठलाही कॉन्स्टंट नंबर असू शकतो. तर S1 प्लस S3 या दोघांची ऍडिशन S2 च्या किती टाइम्स मध्ये येते ते सांगायचे. तर वेगळं काहीच नाही. आता जसं केलं तसंच करायचं आपल्याला. की आता या ठिकाणी हे प्रत्येकाचा कॉमन डिफरन्स आपल्याला दिलेला आहे, फर्स्ट टर्म दिलेली आहे. तर प्रत्येक S1 च्या ठिकाणी फॉर्म्युला मी वापरणार सम ऑफ n टर्म्सचा, कारण की एपी मधल्या टर्म्स आहेत. सो सम ऑफ n टर्म्सचा फॉर्म्युला वापरून मी S1 ची व्हॅल्यू काढणार. सिमिलरली S2 ची व्हॅल्यू काढणार, सम ऑफ n टर्म्सचा फॉर्म्युला वापरणार. बट S2 काढताना कॉमन डिफरन्स मी 2 पुट करणार.
फर्स्ट टर्म 1 कॉमन डिफरन्स 2. S3 काढताना फर्स्ट टर्म 1 पुट करणार आणि S3 मध्ये कॉमन डिफरन्स 3 आहे म्हणून फॉर्म्युल्यामध्ये 3 पुट करणार. तर फाइंड आउट करून घेऊयात आपण फॉर्म्युला. S1 इज इक्वल टू, ठीक आहे, S1. तर S1 मध्ये किती टर्म्स आहेत ते पण बघणं गरजेचं आहे. ठीक आहे, तर प्रत्येकामध्ये आपण अज्युम करूयात की प्रत्येकामध्ये n टर्म्स आहेत. चला, सम ऑफ n टर्म्स अज्युम करण्याची गरज नाही, दिलेलं आहे काही असं जास्त हे नाहीये. सो सम ऑफ n टर्म्स ऑफ 3 अरिथमेटिक सिरीज, म्हणजेच याच्यामध्ये पण n टर्म्स आहेत, याच्यामध्ये पण n टर्म्स आहेत, याच्यामध्ये पण n टर्म्स आहेत, प्रत्येक याच्यामध्ये n टर्म्स आहेत. सो S1 इज इक्वल टू n/2 इन ब्रॅकेट 2a प्लस n-1 इंटू d. हा आपला फॉर्म्युला. ठीक आहे, हा आपला SN चा फॉर्म्युला, SN साठीचा. आता मी S1 चा फॉर्म्युला लिहितो. S1 साठी S1 मध्ये नंबर ऑफ टर्म्स n/2, ठीक आहे, 2 इंटू S1 मध्ये फर्स्ट टर्म किती आहे 1, सो 1 ला 1 प्लस n ला n ॲज इट इज n-1. d किती आहे, S1 मध्ये कॉमन डिफरन्स आहे 1, सो इथं मी 1 पुट करणार. d च्या ठिकाणी काय पुट करणार 1. सो याला थोडंसं सिम्प्लिफाय करून घेऊयात, काय येतं ते बघूयात आपण. n/2 इन ब्रॅकेट 2 प्लस n-1, 2 प्लस n-1. सो सिम्प्लिफाय केल्यास काय भेटतोय आपल्याला या ठिकाणी n/2 इन ब्रॅकेट n+1. ठीक आहे, याला इक्वेशन नंबर 1 देऊन ठेवूयात आपण. ही भेटली S1 ची व्हॅल्यू. असंच प्रत्येकाला सिम्प्लिफाय करायचं आणि S1 प्लस S3 इज इक्वल टू काय येतं एवढंच चेक करायचं, बस बाकी काहीच नाहीये. S2 इज इक्वल टू n/2, S2 इज इक्वल टू n/2, कारण की S2 मध्ये पण n टर्म्स आहेत, प्रत्येक एपी मध्ये n टर्म्स आहेत. सो n/2 फर्स्ट टर्म किती आहे परत 1, फर्स्ट टर्म किती आहे 1, SN च्या फॉर्म्युल्यामध्ये a च्या ठिकाणी 1 पुट केला प्लस n-1 ला n-1 ॲज इट इज नंबर ऑफ टर्म्स n आहेत. d च्या ठिकाणी काय पुट करणार, S2 मध्ये कॉमन डिफरन्स 2 आहे म्हणून d च्या ठिकाणी 2 पुट केला. याला सिम्प्लिफाय करून घेऊयात. 2n/2 इन ब्रॅकेट 2 प्लस 2n-2, 2 प्लस हा बाहेरचा 2 दोघांनाही मल्टिप्लाय होईल 2n-2. सो प्लस 2 मायनस 2 काय होणार कॅन्सल आणि इथे राहणार n/2 इन ब्रॅकेट 2n. सो परत 2 कॅन्सल होणार आणि फायनली राहणार n². फायनली काय राहणार n². सो S2 ची व्हॅल्यू आली n², S1 ची व्हॅल्यू आली n/2 इन ब्रॅकेट n+1. ठीक आहे, आता लास्ट S3 काढून घेऊयात. S3 मध्ये पण नंबर ऑफ टर्म्स n आहेत. फर्स्ट टर्म 1 आहे प्रत्येकाची ऑब्विसली आणि n-1 इंटू कॉमन डिफरन्स किती आहे 3 आहे. S3 चा कॉमन डिफरन्स 3 आहे. ठीक आहे, सो सॉल्व करूया, त्याला सिम्प्लिफाय करूयात. 3n-3, सो n/2 इन ब्रॅकेट 3n, 2 - 3 दॅट इज -1. ठीक आहे, तर S3 ची व्हॅल्यू भेटली आपल्याला n/2 इन ब्रॅकेट 3n-1. आपल्याला काढायचं S1 प्लस S3. सो देअरफॉर S1 प्लस S3 ॲडिशन करून बघूयात काय येतं. S1 प्लस S3 केलंस, सो S1 दॅट इज n/2 इन ब्रॅकेट n+1 प्लस S3 S3 ची व्हॅल्यू किती आहे n/2 इन ब्रॅकेट 3n-1. n/2 काढला कॉमन दोघांमधून पण, सो काय येऊन जाईल मग n/2 कॉमन काढल्यानंतर दोघांची ॲडिशन करायची 3n प्लस n, 4n प्लस 1 - 1 झाला कॅन्सल. सो 2 2 जा 4, सो इथं राहिला 2n, बाहेर आहे n, 2n², 2n इंटू n दॅट इज 2n². हा आला S1 प्लस S3, S1 प्लस S3 आला 2n². सो देअरफॉर S1 प्लस S3 इज इक्वल टू, आता S1 प्लस S3 ची व्हॅल्यू 2n² आली आहे, बट आपल्याला S1 प्लस S3 ची व्हॅल्यू S2 च्या फॉर्म मध्ये पाहिजे. तर S2 किती आहे, S2 आहे n². म्हणजेच आपण जर या ठिकाणी n² च्या ठिकाणी आपण S2 असं लिहू शकतो, n² च्या ठिकाणी काय लिहू शकतो S2. सो 2 इंटू S2 कुठून आलो फ्रॉम 2. ठीक आहे, सो त्यामुळं 2 वरून n² च्या ठिकाणी मी S2 लिहू शकतो आणि S1 S3 ची व्हॅल्यू मला S2 च्या फॉर्मॅटमध्ये पाहिजे आणि n² म्हणजेच S2 आहे. n² म्हणजेच कोण आहे S2 आहे. सो n² च्या ठिकाणी S2 पुट केला तर S2 चा कोइफिशियंट म्हणजेच k ची व्हॅल्यू 2 असली पाहिजे. k ची व्हॅल्यू किती असली पाहिजे 2. क्लिअर आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊयात. अशाच टाईपचा एक क्वेश्चन आहे, आणखीन एक सिंपल क्वेश्चन होता बघा, काही नाही, जसं सांगितलं तसं सॉल्व्ह केलं त्या टाईपचा हा क्वेश्चन होता आणि आन्सर भेटलं. ठीक आहे, तर काळजीपूर्वक सॉल्व्ह करा. याच टाईपचा एक क्वेश्चन शाहू स्क्रीनिंग मध्ये विचारलेला आहे, तो मी लगेच घेणार आहे, बट या क्वेश्चन नंतर. ठीक आहे, आता जो क्वेश्चन घेणार आहे या क्वेश्चन नंतर अशाच टाईपचा क्वेश्चन एक शाहू स्क्रीनिंग मध्ये विचारला गेला आहे 2019 मध्ये. त्यामुळं हे क्वेश्चन जर आले तर तो क्वेश्चन सुद्धा तुम्हाला आरामात येऊन जाईल. ठीक आहे, तर हा क्वेश्चन तर हा एक क्वेश्चनची प्रॅक्टिस करूयात आपण. लेट द सम ऑफ n, 2n, 3n
terms of an AP, through n terms, 3n terms of an AP, B S1, S2, S3 respectively, then which of the following is true? Which of the following is true? ठीक है, ऑप्शन ए S3 is equal to 3 into S2 minus S1. Option B S3 is equal to 3 into S2 plus S1. Option C S2 is equal to S1 plus S3. Option D S1 is equal to S2 plus S3. ठीक आहे, हा क्वेश्चन दिलेला आहे असा. हा क्वेश्चन अशाच पद्धतीचा क्वेश्चन शाहू स्क्रीनिंग मध्ये विचारला गेलेला आहे या पद्धतीचा. हा क्वेश्चन झाला की मी तो शाहू स्क्रीनिंग मध्ये झालेला क्वेश्चन मी लगेच डिस्कस करेन. तर हा क्वेश्चन ट्राय करा एक वेळेस, हा पण आला पाहिजे क्वेश्चन. एकदम सिंपल क्वेश्चन आहे बघा, जसं सांगितलं तसं करायचंय, वेगळं काहीच नाहीये. तर काय सांगितलं क्वेश्चन मध्ये, सम ऑफ n 2n 3n टर्म्स ऑफ एन एपी. तर एका एपी मध्ये एक n टर्म्स आहेत, दुसऱ्या 2n आहेत आणि तिसरी 3n टर्म्स ऑफ एन एपी. एकाच एपी मधल्या, हे सगळे एकाच एपी मधल्या टर्म्स बद्दल बोलतोय. एकामध्ये n टर्म्स आहेत पहिल्या एपी मध्ये, एकाच एपी मधले n टर्म्स घेतले, परत 2n टर्म्स घेतले आणि देन 3n टर्म्स घेतले. तर विच ऑफ द फॉलोइंग इज ट्रू, तर तो कशाबद्दल ट्रू आहे असं विचारले आणि या एकाच एपीच्या टर्म्स. ठीक आहे, चला मग काढून घेऊयात आपण आता. ठीक आहे, म्हणजेच कसं बोलतोय लक्षात आलं ना, एकाच एपी मधल्या टर्म्स, 3 वेगवेगळ्या एपीज नाही आहेत. ठीक आहे, T1 T2 सो ऑन इथपर्यंत या टोटल अशा किती टर्म्स आहेत म्हणून सांगितले त्यांनी. मी असं इथं डॉट डॉट करत जाईन. टोटल किती टर्म्स आहेत म्हणून सांगितले, पहिल्या n टर्म्स, पहिल्या 2n 3n, असं टोटल 6n टर्म्स झाल्या बघा. टोटल किती टर्म्स झाले, 6n. 3 2 5 आणि 1 6, 6n टर्म्स. तर सुरुवातीपासूनच्या n टर्म्स. ठीक आहे, देन इथून परत याच एपी मधल्या 2n टर्म्स आणि परत याच एपी मधल्या 3n टर्म्स, असे एकानंतरचे एक घ्यायचे जायचे आपल्याला. पहिल्या n घेतल्या, सम ऑफ n टर्म्स, देन सम ऑफ 2n टर्म्स, देन 3n टर्म्स. सो अशा पद्धतीने त्यांनी ते टर्म्स घेतलेले आहेत एकाच एपी मधल्या. n टर्म्स घेतल्या, 2n टर्म्स घेतल्या आणि 3n टर्म्स घेतल्या एकाच एपी मधल्या. देन विच ऑफ द फॉलोइंग इज ट्रू, विच ऑफ द फॉलोइंग इज ट्रू. म्हणजे टोटल टर्म्स 3nच आहेत बघा. टोटल टर्म्स 6n म्हटलं मी, बट टोटल टर्म्स किती आहेत, 3n आहेत. सॉरी, टोटल टर्म्स आहेत 3n. तर त्यांनी काय केले, पहिल्या n टर्म्सचा सम, इथं समजा nth टर्म आहे. ठीक आहे, इथं nth टर्म आहे. तर पहिल्या n टर्म्सचा सम, परत पहिल्या 2n टर्मचा सम, 2n टर्मचा सम यांचा, आणि परत पहिल्या 3n टर्म्सचा सम. या प्रत्येकाला नोटेशन दिलेले. पहिल्या n टर्म्सचा सम S1, पहिल्या 2n टर्म्सचा सम S2n आणि पहिल्या 3 टर्म्सचा सम S3, असं त्यांनी नावं दिलेलं आहे. एकाच एपी मधले बट. तर या तिन्ही ज्या काही सम करतोय आपण, त्याच्यामध्ये या तिन्ही सम ऑफ टर्म्स मध्ये जी फर्स्ट टर्म आहे, तिन्ही एपीची जी फर्स्ट टर्म आहे ती सेम आहे, T1. पहिल्या n टर्म्सचा सम मध्ये फर्स्ट टर्म T1, पहिल्या 2n टर्म्सचा सम करायचे तर फर्स्ट टर्म किती असणार त्या एपीची, T1च असणार. सो एकाच एपी बद्दल बोलतोय तो. सो मग आपला Sn चा फॉर्म्युला अगोदर लिहून टाकूयात. Sn इज इक्वल टू n/2 2a प्लस n मायनस 1 इंटू डी. हा क्वेश्चन समजला पाहिजे असा. ठीक आहे, क्वेश्चन समजला पाहिजे. टोटल 3n टर्म्स आहेत, त्यामधल्या पहिल्या n टर्मचा सम S1, पहिल्या 2n टर्मचा सम, पहिल्या म्हणजेच काय, इथूनच सुरुवात होणार प्रत्येक वेळेस, इथूनच सुरुवात होणार. T1 पासून n पर्यंत S1, T1 पासून 2n टर्म्स पर्यंत सम केला तर तो S2 आणि T1 पासून 3n टर्म्स पर्यंत जर सम केला तर तो S3. अशा पद्धतीने S1 इज इक्वल टू, S1 मध्ये n टर्म्स आहेत म्हणून सांगितलं तर n च्या ठिकाणी n 2a, मी अज्युम करणार फर्स्ट टर्म a आहे. ऑब्विसली फर्स्ट टर्म काही दिलेली नाही आता या ठिकाणी, तर a ला ॲज इट इज n मायनस 1 डी. कॉमन डिफरन्स काय असणार प्रत्येकाचा, डी. जर सुरुवातीला मी कॉमन डिफरन्स डी अज्युम केला तर प्रत्येक वेळेस कॉमन डिफरन्स डी असणार, कारण की टर्म्स तर सेमच घेतोय फर्स्ट टर्म म्हटल्यास डी. ठीक आहे, याला थोडंसं सिम्प्लिफाय करून बघूयात काय येतं ते. ओके, किंवा असंच ठेवूयात, याला काय सिम्प्लिफाय करता येणार नाही, याला असंच ठेवूया. ठीक आहे, राहू द्या याला असंच. S1 S2 काढूयात. S2 दॅट इज 2n, S2 दॅट इज 2n डिवाइड बाय 2. परत S2 मध्ये पहिल्या 2n टर्म्सचा सम, पहिल्या 2n चा म्हणजे T1 पासून सुरुवात करावं लागेल, तर फर्स्ट टर्म सेम राहील 2a प्लस टोटल टर्म्स आहेत 2n मायनस 1 इंटू डी. इथं होणार 2 गेट कॅन्सल आणि राहणार n/2 इन ब्रॅकेट 2a प्लस 2n मायनस 1 इंटू डी.
याला येणार इक्वेशन 2. S3 काढून घेऊयात. S3 इज इक्वल टू किती टर्म्स आहेत 3n/2 इन ब्रॅकेट 2a प्लस 3n - 1 राईट. टोटल टर्म्स 3n आहेत तर 3n - 1 d ला d ॲज इट इज. हे कॅन्सल होईल का या ठिकाणी? काही दिसतंय कॅन्सल होण्यासारखं? काहीच दिसत नाहीये. मग याला ॲज इट इज ठेवा. याला ॲज इट इज ठेवून टाका. ठीक आहे. याला इक्वेशन नंबर 3. पहा S1 S2 S3 जसं मागच्या क्वेश्चन मध्ये मी सॉल्व्ह केलं तसंच या क्वेश्चन मध्ये S1 S2 S3 मी सॉल्व्ह केलेलं आहे. त्यांच्या व्हॅल्यूज काढलेले आहेत. आता चेक करायचे विच ऑफ द फॉलोइंग इज ट्रू. या 4 ऑप्शन्स पैकी कोणतं ट्रू आहे ते चेक करायचे. म्हणजे तुम्हाला स्वतःहून चेक करावं लागेल की S1 प्लस S3 केल्यानंतर S2 येतो का, S2 प्लस S3 केल्यानंतर S1 येतो का, हे असं तुम्हाला लवकर चेक करायचं. तर मी स्टार्ट करा कुठूनही S2 मायनस S1 काढा, S2 मायनस S1 करा, S2 प्लस S1 करा, कुठून आन्सर येतं ते बघा. तर जसं सांगितले त्याच्या अकॉर्डिंग ऑप्शनच्या अकॉर्डिंग मी चेक करून पाहणार. ऑप्शनच्या अकॉर्डिंग. ठीक आहे. तर ऑप्शन ए मध्ये जाऊयात आपण अगोदर. कुठूनही स्टार्ट करू शकता. मी ऑप्शन ए मध्ये चेक करतो. S2 मायनस S1 म्हटलंय तर S2 मायनस S1 म्हणजेच सबट्रॅक्ट इक्वेशन 1 फ्रॉम 2. सबट्रॅक्ट इक्वेशन 1 फ्रॉम 2. 1 ला सबट्रॅक्ट केलं 2 मधून की S2 मायनस S1 असं लिहिता येतं आपल्याला. ठीक आहे. सो S2 मायनस S1 S2 मायनस S1 इज इक्वल टू S2 मायनस S1 इज इक्वल टू किती येणार बघा. S2 मायनस S1 केलंस, सॉरी इथं 2 कॅन्सल झाला होता ना, इथं फक्त n राहील. इथं 2 कॅन्सल झाला होता बघा, n 2 कॅन्सल झाला, इथं n राहील. ठीक आहे. तर S2 मायनस n केलंस, सो n इन ब्रॅकेट 2a प्लस 2n मायनस 1 इंटू d ब्रॅकेट क्लोज मायनस n/2 इन ब्रॅकेट 2a प्लस n मायनस 1 इंटू d. ठीक आहे. चला हे लिहिलं मी सबट्रॅक्शन मध्ये ॲज इट इज. आता इकडे n नाही, इकडे n/2 आहे. सो मी समजा n कॉमन काढला. ठीक आहे. n कॉमन काढतो आपण. न्यूमरेटर मध्ये n आहे, n कॉमन काढला. तर n कॉमन काढला या दोन्ही मधून तर काय राहील बघा. तर हा पहिला ॲज इट इज 2a प्लस डायरेक्ट सेपरेट करू नका आतमध्ये 2n मायनस 1 इंटू d. इकडं काय राहिलं बघा मायनस n बाहेर गेलाय तर हाफ ऑफ n बाहेर गेलाय तिथं बाहेर किती राहिला पूर्ण ब्रॅकेटच्या बाहेर राहिला हाफ ऑफ 2a प्लस n मायनस 1 इंटू d. राईट. n बाहेर गेला तर कॉमन राहिला हाफ. तर आता हा डिवाइडचा 2 इथं ब्रॅकेटमध्ये सिम्प्लिफाय करून या ब्रॅकेटला सॉल्व्ह करायचे बस, दुसरं काही नाहीये. हा डिवाइडचा 2 इकडे जाऊन मल्टिप्लाय 2 टू 4a प्लस 2 इन ब्रॅकेट 2n मायनस 1 इंटू d मायनस आणि हा पूर्ण ब्रॅकेटला मायनसने मल्टिप्लाय होईल प्लस n मायनस 1 इंटू d अशा पद्धतीने. ठीक आहे. हा फक्त डिवाइडचा 2 या दोन्ही टर्म्सला मल्टिप्लाय होईल आणि त्याच्यामुळे काय होईल की हा सगळ्यांच्या डिवाइडमध्ये 2 जाईल. कम्प्लीटच्या डिवाइडमध्ये 2 असेल. ठीक आहे. म्हणजेच हा कम्प्लीटचा जो डिवाइडमध्ये 2 गेला तो बाहेर गेला n/2 इन ब्रॅकेट आतमध्ये काय येईल 4a प्लस हा पण आतमध्ये मल्टिप्लाय करून टाकायचे सेपरेटली. तर 2d d ने पण मल्टिप्लाय करा 2 ने पण म्हणजेच 2 टू 4nd मायनस 2d 4nd मायनस 2d. ठीक आहे. आणि देन मग मायनस 2a मायनस nd प्लस d. हा मायनस 2a मायनस याला मल्टिप्लाय केलं प्लस इंटू मायनस मायनस nd मायनस इंटू मायनस प्लस d. क्लिअर आहे. चला आता आतमध्ये कुठं काय कॅन्सल होतं का ते चेक करा. काय काय शिल्लक राहते n/2 4a मायनस 2a दॅट इज राहिला 2a 4nd मायनस nd दॅट इज प्लस 3nd मायनस 2d प्लस d दॅट इज मायनस d. तर फायनल स्टेप 2a प्लस 3nd आला आणि मायनस d आला तर मी d जर कॉमन काढला तर ब्रॅकेटमध्ये राहतो 3n मायनस 1d. सो दॅट इज हा तर काय भेटू लागलाय, हा तर आपल्याला S3 भेटू लागलाय का बघा बरं. S3 इथं आला होता 3n/2 इथं आला n/2 2a प्लस 3n मायनस 1 इंटू d. बघा एवढी पूर्ण टर्म ही पूर्ण टर्म. ठीक आहे. S3 ही पूर्ण टर्म म्हणजे S3 नाहीये. या टर्मला जे पण S2 मायनस S1 केल्यानंतर जी पण टर्म आली त्या टर्मला जर 3 ने मल्टिप्लाय केलं तर मग आपल्याला S3 भेटतो. ठीक आहे. या टर्मला जर 3 ने मल्टिप्लाय केलं तर आपल्याला S3 भेटतो. सो देअरफॉर इथं मी लिहूनच टाकतो S2 मायनस S1. देअरफॉर S3 इज इक्वल टू 3 इंटू n/2 इन ब्रॅकेट 2a प्लस 3n मायनस 1 इंटू d. सो दॅट इज 3 इंटू n/2 म्हणजेच कोण आहे हे एवढा ब्रॅकेट म्हणजेच कोण आहे तर एवढा ब्रॅकेट म्हणजेच S2 मायनस S1 आहे. S2 मायनस S1 हा असेल त्याचे फायनल सोल्युशन. म्हणजे S2 मायनस S1 केला तर 3 इंटू S2 मायनस S1 च्या इक्वल मध्ये येतोय
ठीक आहे. S3 हा कोणाच्या इक्वलमध्ये येतोय, S3 कोणाच्या इक्वलमध्ये, S3 हा 3 × S2 - S1 च्या इक्वलमध्ये येतोय, म्हणजे ऑप्शन एच करेक्ट भेटला. तर जसं ऑप्शन दिलं अगोदर व्हॅल्यू काढल्या आणि जसं ऑप्शन दिलं तसं सॉल्व्ह केलं, आन्सर भेटून गेलं. ठीक आहे. चला आता जाऊयात शाहू स्क्रीनिंग मध्ये विचारलेला प्रिव्हियस 2019 मधला क्वेश्चन. ठीक आहे. Question: in an AP, the sum of first n terms and sum of first n terms and then next n terms and then next n terms are denoted by S1, S2, S3 respectively. Then the relation between S1, S2, S3 is option A, S1 plus S2 is equal to 3S3. Option B, S2 plus S3 is equal to 3S1. Option C, S1 plus S3 is equal to 2S2. Option D, S1 plus S3 is equal to 2S2. तर हा आहे शाहू स्क्रीनिंग 2019 मध्ये विचारलेला क्वेश्चन. पहा, क्वेश्चन पाहिल्यानंतर तुम्हाला लगेच कळेल की अरे हा तर मागच्या क्वेश्चन सारखाच थोडा दिसू लागलाय. थोडा कसा दिसू लागलाय, मागच्या दोन क्वेश्चन सारखाच दिसू लागलाय. ओके, तर कसा असेल बघा या क्वेश्चनचं सोल्युशन, फटाफट बघूयात आपण. तर काय चेंज कुठं झाला, तर मागच्या क्वेश्चन मध्ये पहिल्या n टर्म्सचा सम आणि पहिल्या 2n टर्म्सचा सम म्हटलं होतं. तर इथं काय म्हटलंय, पहिल्या n टर्म्सचा सम, देन त्या n संपल्यानंतर त्याच्या पुढच्या n टर्म्सचा सम, देन परत त्याच्या पुढच्या n टर्म्सचा सम. म्हणजेच बघा कसं T1, T2 अप टू सो ऑन कुठपर्यंत TNH टर्म. हा झाला पहिल्या n टर्म्स. TN च्या नंतर कसली टर्म येते, TN+1 अँड सो ऑन. पुढे कुठपर्यंत जाणार, n हा पहिल्या n टर्म झाल्या, त्याच्या पुढे परत n टर्म्स, म्हणजेच हा n आणि पुढच्या n, दॅट इज T2n पर्यंत जाणार. तर हा झाला सेकंड फेज, हा दुसरा n टर्म्स. त्याच्यानंतर त्याच्या पुढची टर्म, लगेच पुढची टर्म काय असणार, 2n+1h टर्म. अशी कुठपर्यंत जाणार, याच्या पुढच्या परत n टर्म्स घ्यायचे शेवटच्या, दॅट इज T3n. कळतंय मी काय बोलतो ते, कळतंय का बघा. ह्या पहिल्या n टर्म्स, या दुसऱ्या n टर्म्स, नेक्स्ट n टर्म्स आणि हा त्याच्या पुढच्या नेक्स्ट n टर्म्स. ठीक आहे. फर्स्ट n टर्म्सचा जो सम आहे दॅट इज S1. ठीक आहे, प्लस केल्यानंतर S1 हा S2 सम केल्यानंतर आणि हा S3. म्हणजेच S1 म्हणजेच T1 प्लस T2 प्लस अप टू TN पर्यंत. S2 म्हणजेच TN पर्यंतचा सम S1 मध्ये झाला, तर TN च्या पुढून स्टार्ट होणार S2 चा सम, दॅट इज TN+1 प्लस TN+2. असे n+1h टर्म पासून पुढे 2NH टर्म पर्यंतचा सम म्हणजे S2. परत 2NH टर्मच्या पुढची टर्म दॅट इज 2n+1 या टर्म पासून T3n या टर्म पर्यंतचा सम म्हणजेच S3. या टर्मचा सम म्हणजेच S3. ठीक आहे, तर काढून घ्या आता आपल्याला. सो आपल्याला तर माहिती आहे या प्रत्येक एपी मध्ये किती टर्म्स आहेत, n टर्म्स आहेत. प्रत्येक एपी मध्ये किती टर्म्स आहेत, ही पण एक एपी आहे. ठीक आहे, ही पण एक एपी आहे, ही पण एक एपी. प्रत्येक ही S1, S2, S3 स्वतःमध्येच एक एपी आहेत. ठीक आहे, आणि जर मी सुरुवातीला याचा कॉमन डिफरन्स जर D आहे म्हटलं, तर यांचा पण कॉमन डिफरन्स D आणि याच्या पुढच्याचा पण कॉमन डिफरन्स D, याच्या पुढे पण कॉमन डिफरन्स D. म्हणजेच कॉमन डिफरन्स बदलणार नाही. S1, S2, S3 तिन्हीमध्ये कॉमन डिफरन्स सेम असेल. तिन्ही जरी वेगवेगळ्या टर्म्स असतील तर त्यांच्यामध्ये कॉमन डिफरन्स सेम असेल. पण चेंज काय होईल बघा, तर या S1 मध्ये फर्स्ट टर्म ही T1 होती, तर S2 मध्ये फर्स्ट टर्म ही
टी एन प्लस वन आहे, कारण की S1 मध्ये nth टर्म पर्यंत सम करणार आहोत आणि त्याच्या पुढची nth टर्मच्या पुढची लगेच जी टर्म आहे ती S2 ची, S2 या सिरीज मधली ती फर्स्ट टर्म होऊन जाईल. S2 च्या सिरीज मधली nth टर्मच्या पुढची टर्म ही S2 च्या सिरीज मधली फर्स्ट टर्म होऊन जाईल. सिमिलरली S3 मधली S2 मध्ये 2nth टर्म पर्यंत सम झालाय, तर S3 मधली जी फर्स्ट टर्म आहे, S3 मधील जी फर्स्ट टर्म आहे दॅट इज 2nth टर्मच्या नंतरची लगेच पहिली टर्म जी आहे ती S3 मधली फर्स्ट टर्म होईल. म्हणजेच पहा इथं T1 फर्स्ट टर्म आहे, इथं Tn प्लस 1th टर्म आहे, इथं T2n प्लस 1th टर्म आहे. म्हणजे सगळ्यांच्या फर्स्ट टर्म बदलणार आहेत बट कॉमन डिफरन्स मात्र सेम राहणार आहे. लक्षात येतं, हे ऑब्झर्वेशन सगळं असलं पाहिजे. तर इथून आपण आता S1 S2 S3 च्या व्हॅल्यूज काढून घेऊयात आणि मग बघूयात कोणतं रिलेशन आहे. तर S1 S2 S3 ची व्हॅल्यूज कसे काढायचे हे मागच्या 2 एक्झाम्पल मधून आपण एकदम डिटेलमध्ये पाहिलेलं आहे. तर S1 इज इक्वल टू काय येतं फॉर्म्युला, S1 इज इक्वल टू n/2, कारण की S1 फर्स्ट AP मध्ये n टर्म्स आहेत, सो n/2 2a. तर मी फर्स्ट टर्म a घेणार आहे, फर्स्ट टर्म काय घेणार आहे मी a 2a, तर 2a प्लस, ठीक आहे 2a प्लस, इथं मी लिहूनच टाकतो a, इथं मी लिहूनच टाकतो फर्स्ट टर्म a घेतली मी समजा 2a प्लस n-1, कारण की टोटल नंबर ऑफ टर्म्स n आहेत, n-1 इंटू d. कॉमन डिफरन्स मी d चा आहे म्हणून सांगितलं होतं, d चा कॉमन डिफरन्स, d चा प्रत्येक ठिकाणी कॉमन डिफरन्स d, सो d. ठीक आहे, तर याला काही सॉल्व्ह करता येईल काहीच नाही, याला ॲज इट इज ठेवूयात, S2 मध्ये जाऊयात. हे भेटलं आपल्याला ND2a राईट आहे. S1 मध्ये काहीच करता येणार नाही, हे S1 भेटला. S2 मध्ये जाऊयात. S2 मध्ये किती टर्म्स आहेत, फक्त S2 मध्ये नेक्स्ट n टर्म्स म्हटले, नेक्स्ट n टर्म्स म्हणजे फक्त S2 मध्ये पण n टर्म्स आहेत, सो दॅट इज n/2 इन ब्रॅकेट. पण बदलणार काय आहे, तर S2 मधली जी फर्स्ट टर्म आहे ती बदलली आहे. S2 मधली फर्स्ट टर्म आता a नाहीये, ठीक आहे. S2 मधली फर्स्ट टर्म कोण आहे, Tn+1th टर्म. Tn+1th टर्मला मी फॉर्म्युल्यामध्ये कसं लिहू शकतो, a प्लस n+1th टर्म, म्हणजेच ती टर्म कोणती असेल, a प्लस nd. लक्षात येते, Tn+1th टर्म म्हणजेच a प्लस nd, ठीक आहे. n+1th टर्म लक्षात असू द्या, a प्लस nd कुठून आला, a प्लस nd. Tn+1th टर्मचा फॉर्म्युला, n+1th टर्मचा फॉर्म्युला वापरल्यानंतर काय येतो, n+1th टर्म काय येते, a प्लस nd येते. तर ती n प्लस a प्लस nd इथं पुट केला, प्लस n-1, कारण की टोटल नंबर ऑफ टर्म्स n आहेत, इंटू d. ठीक आहे, याला थोडंसं पुढे सॉल्व्ह करत जाऊयात, काय येतं बघूयात आपण. n/2 इन ब्रॅकेट 2a प्लस 2nd, 2a प्लस 2nd प्लस 3nd येईल टोटल, 3n-1, 2nd 3nd मायनस d, 3n-1 d. इथपर्यंत आलं. हे मी डायरेक्ट लिहिलं एक स्टेप, बाकी काही नाही आहे. हा 1 इक्वेशन, हा इक्वेशन 2. कसं आलं कळालं, 2a प्लस 2nd आणि इकडे पण d ने मल्टिप्लाय केल्यास nd, 2nd प्लस nd 3nd, आणि हा मायनस डी ॲज इट इज राहणार आहे. तर 3nd मायनस डी, म्हणून डी कॉमन काढला तर 3n-1. चला S3 मध्ये परत n टर्म्स आहेत, कारण की परत नेक्स्ट n टर्म्स म्हटले, तर S3 मध्ये परत n टर्म्स आहेत, तर n/2 इन ब्रॅकेट 2a. तर S3 मधली जी फर्स्ट टर्म आहे ती आहे 2n+1th टर्म. 2n+1th टर्म किती असणार, a प्लस n-1, दॅट इज 2n+1 -1 जर केला तर a प्लस 2n राहतो आणि बाहेर d ॲज इट इज. तर 2n+1th टर्म असणार a प्लस nd. तर ही असेल आपली फर्स्ट टर्म, S3 ची फर्स्ट टर्म, a प्लस 2nd प्लस n-1 इंटू d. याला सिम्प्लिफाय करूयात, बघूयात काय येतं. 2a प्लस 4nd प्लस nd मायनस d. वाटलं तर इथं मी शॉर्टकटमध्ये लिहिलं, बट इथं मी आता एक्सप्लेन करून लिहितोय. 2a प्लस 4nd दॅट इज प्लस 5nd मायनस d. याच्यातून d कॉमन काढला. या पद्धतीने जसं इथं मी सोडवलं तसंच इथं पण सोडवलेलं आहे. ठीक आहे, काही जणांना इथं समजलं नसेल तर त्यांना इथं समजून जाईल. असे एक्सपांड करा आणि सॉल्व्ह करून घेतल्यानंतर तुम्हाला इथून d जर कॉमन काढला तर भेटून जाईल 5n-1 इंटू d. ही भेटली S3 ची व्हॅल्यू. ठीक आहे, S3 भेटला, S1 भेटला, S2 भेटला. आता काय करेक्ट होईल ते चेक करा. तर बघा ऑप्शन मध्ये बघा S1 प्लस S3, तर S1 प्लस S3 चे 2 ऑप्शन्स आहेत. तर याच्याबद्दल अगोदर चेक करूयात की हा करेक्ट आहे का, हा करेक्ट आहे. तर या C आणि D मध्ये, म्हणजे हे 2 आहेत ना, म्हणजे हे 2 कटला, हे जर दोन्ही रॉंग आले तर मग वरती चेक करता येतं. बट या दोघांचे जास्त ऑप्शन्स आहेत, 2 ऑप्शन्स आहेत, म्हणून मी S1 आणि S3 ला अगोदर चेक करतो. तर S1 प्लस S3 केल्यानंतर 2 इंटू S2 येतो. सॉरी, दोन्ही ठिकाणी ऑप्शन सेम झाला का, ओ दोन्ही ठिकाणी ऑप्शन सेम झाला. या ठिकाणी इथं 2 नाहीये, इथं फक्त S2 आहे. राईट, इथं फक्त S2 आहे. दोन्ही ऑप्शन सेम झाले होते.
तर इथं S1 प्लस S3 इज इक्वल टू S2 आहे, इथे S1 प्लस S3 इज इक्वल टू 2S2 आहे. तर S1 प्लस S3 केल्यानंतर S1 प्लस S3 केल्यानंतर 2S2 येतो का S1 प्लस S3 केल्यानंतर फक्त S2 येतो? 3 करून टाकेन. S1 प्लस S3 करण्यासाठी इक्वेशन 1 आणि 3 ला ऍड करावं लागतं. सो ऍडिंग 1 and 3. 1 and 3. सो S1 प्लस S3 1 आणि 3 ला ऍड केलं. S1 प्लस S3 इकडे पण n/2 आहे, इकडे पण n/2 आहे. n/2 काढला कॉमन. डायरेक्ट आता बघून घ्या, n/2 काढला कॉमन. आतमध्ये डायरेक्ट आता ऍडिशन n/2 कॉमन काढलं तर 2a प्लस 2a 4a 2a प्लस 2a 4a प्लस इकडे पण d आहे, इकडे पण d आहे. d कॉमन काढला तर आतमधलं जर ऍडिशन केलं 5n आणि n याची ऍडिशन किती येते 6n आणि इकडे -1 इकडे -1 इकडे -2 बाहेरचा d ॲज इट इज. पहा मी ऍडिशन कशी केली. 2n/2 तर कॉमन काढला. a ची ऍडिशन a सोबत 2a प्लस 2a 4a. d बाहेरच ठेवला, आतमधल्या ब्रॅकेटचं ऍडिशन केलं. n इकडे पण n किती आहे 5n इकडे n 5n प्लस n 6n लिहिला. परत इकडे d च्या ब्रॅकेटमध्ये -1 आहे, मध्ये पण -1 आहे. -1 ची ऍडिशन -2 आणि बाहेरचा d ॲज इट इज. ठीक आहे. तर याच्यामध्ये काय होतं बघा, आता इथून 2 कॉमन काढता येतो आपल्याला राईट मध्ये. अगोदर इथून कॉमन काढूयात आपण. इथून 2 कॉमन काढला 3n - 1 इंटू डी दिसतोय. याच्यामधून 2 कॉमन काढला. 2 कॉमन काढल्यानंतर 3n - 1 आला. आता पूर्ण ब्रॅकेटमधून 2 कॉमन काढा. आतमध्ये राहील 2a प्लस इथं राहील 3n - 1 इंटू डी. हा 2 याच्यासोबत कॅन्सल. आला काय n इन ब्रॅकेट 2a प्लस 3n - 1 इंटू डी. तर ही भेटली आपल्याला S1 प्लस S3 ची व्हॅल्यू ही भेटली. तर आता S1 प्लस S3 ला मला S2 च्या फॉर्म मध्ये लिहायचे. S2 च्या फॉर्म मध्ये तर बघा हा S2 n/2 असतो. S2 मध्ये काय असतो n/2. मधली ब्रॅकेट तर सेमच आहे बघा. इकडे पण 2a प्लस 3n - 1 इंटू डी, इकडे पण 2a प्लस 3n - 1 इंटू डी. सो फक्त काय आता या ठिकाणी हा डिवाइड आहे. ठीक आहे. हा कुठं आहे डिवाइड मध्ये. हा n डिवाइड मध्ये 2 असायला पाहिजे होता. इथं जर डिवाइड मध्ये 2 आला असता तर मग आपण लगेच S1 प्लस S3 इज इक्वल टू 2 म्हटलं असतं. बट S1 प्लस S3 इज इक्वल टू S2 असं म्हटलं असतं. बट S1 प्लस S3 मध्ये डिवाइडला 2 नाहीये, त्यामुळे हे ऑप्शन तर असणार नाही. ऑप्शन सी तर असणार नाही. तर S2 बरोबर किती येईल बघा. S2 इज इक्वल टू n/2 आहे. तर या ठिकाणी आपण 2S2 काढला. 2 इंटू S2 केला तर n/2 चा आणि हा 2 कॅन्सल होऊन जाईल आणि 2a प्लस 3n - 1 इंटू डी. हा 2 कॅन्सल होऊन जाईल आणि मग मात्र ह्या 2 टर्म्स इक्वल होऊन जातील. बट ह्या 2 टर्म्स केव्हा इक्वल आल्या S1 प्लस S3 केव्हा इक्वल आला ज्यावेळेस S2 ला 2 ने मल्टिप्लाय केलं त्यावेळेस S1 प्लस S3 याच्या इक्वल मध्ये आला. म्हणजेच S1 प्लस S3 चा हा डिवाइडचा 2 ने मल्टिप्लाय केलं S2 ला की डिवाइडचा 2 कॅन्सल होतो आणि डिवाइडचा 2 कॅन्सल झाला की पूर्ण ब्रॅकेट आणि नंतर S1 प्लस S3 च्या इक्वल मध्ये येतो. म्हणून ऑप्शन डी करेक्ट असेल की S1 प्लस S3 इज इक्वल टू 2S2. दिसतोय S1 प्लस S3 इज इक्वल टू हा आला. 2S2 केला की हा मल्टिप्लायचा 2 इकडे S2 ची व्हॅल्यू पुढे पुट केली. हा मल्टिप्लायचा 2 या n/2 च्या डिवाइड सोबत कॅन्सल होतो आणि n इंटू दिस ब्रॅकेट म्हणजेच S1 प्लस S3. ठीक आहे. n इंटू दिस ब्रॅकेट म्हणजेच तुम्हाला S1 प्लस S3 भेटून जाईल. ओके स्टुडंट. सो आय होप सो की क्लिअर झाला असेल, काही अडचण असणार नाही. हा होता शाहू स्क्रीनिंग 2019 चा क्वेश्चन. सेम टू सेम क्वेश्चन. याच्या अगोदरचे 2 पाहिलेले आहेत. थोडा चेंज होता की काय चेंजेस आहेत या क्वेश्चन मध्ये. ऑब्झर्वेशन जसं तगडा आहे, हे जसं ऑब्झर्वेशन मी केलं की प्रत्येकाची फर्स्ट टर्म फक्त बदलतीये, कॉमन डिफरन्स सेम राहतोय. तर हे तुम्हाला लक्षात येणं गरजेचं आहे. ठीक आहे. आणि मागचे 2 क्वेश्चन्स बघा, सगळे क्वेश्चन एकसारखे दिसत होते कारण की प्रत्येक क्वेश्चन मध्ये S1 S2 S3 होता. बट काही क्वेश्चन मध्ये नंबर ऑफ टर्म्स सेम होते. काही ठिकाणी एका एपी मध्ये n टर्म्स होते, दुसऱ्या एपी मध्ये 2n टर्म्स होते, नंतर 3n टर्म्स होते. तर हे प्रत्येकाचं ऑब्झर्वेशन एकदम जबरदस्त असलं पाहिजे आणि ऑब्झर्वेशन मधून कळालं पाहिजे की कॉमन डिफरन्स बदलतोय का, फर्स्ट टर्म बदलतीये का, सगळंच सेम आहे, काय सेम राहणार आहे, काय चेंज होणार आहे, हे ऑब्झर्वेशन तुमचं स्ट्रॉंग असलं पाहिजे. ठीक आहे स्टुडंट. सो आय होप सो क्लिअर झाला असेल हा क्वेश्चन शाहू स्क्रीन 2019 मधला. सो भेटूयात नेक्स्ट क्लासमध्ये आणखीन अशाच काही शाहू स्क्रीनिंगच्या क्वेश्चन सोबत. थँक्यू सो मच.